नमस्कार, मी कुणाल बांदेकर. मी तुमचं स्वागत करते माझ्या फूड जर्नीमध्ये. तर आज आपल्याला बनवायचे असत मालवणी कोळंबी फ्राय किंवा मालवणी प्रॉन्स फ्राय. क्रिस्पी कोटिंग, प्रॉन्सची गोडसर चव, मालवणी माशाच्या मसाल्याचा तिखटपणा, कोकम आगळाचा आंबटपणा, अप्रतिम टेस्ट आणि टेक्स्चरचा कॉम्बिनेशन असलेली ही मालवणी क्रिस्पी कोळंबी फ्राय ही तुमका नक्की आवडत. तर चला आपण बनवूक सुरुवात करूया. जर तुम्ही माझ्या चॅनलवर किंवा माझ्या पेजवर नवीन असाल तर माझ्या चॅनल आणि पेजला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी मी अर्धा किलो प्रॉन्स व्यवस्थित साफ करून आणि धुवून घेतले. 15 ते 16 मोठे प्रॉन्स असत. ते का आता आपण चवीनुसार खडे मीठ म्हणजे समुद्रातला रॉ मीठ घालूया चवीनुसार. 2 मोठे चमचे मालवणी माशाचा मसालो आणि 1 ते 2 मोठे चमचे कोकम आगळ असा घालूया. आता हे का व्यवस्थित मॅरिनेट करून साधारण अर्धा तास ठेवून देऊया. प्रॉन्स साफ करताना त्याला डिवेन करणं खूप गरजेचं असतं. डिवेन करणं म्हणजे त्याच्यातला जो काळो दोरो असा तर तो काढणं. तो काळो दोरो जो कोळंबीच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा एक भाग असल्या कारणाने तो केव्हा पण काढलेलोच चांगलं. जर नाही काढलो तर थोडीशी त्याची एक आडूक किंवा अशी कडवट अशी एक चव येतात. कोळंबी कशी साफ करायची त्याचं पण व्हिडिओ मी बनवलेलो असेल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलंय खाली, तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. काळो दोरो काढल्यानंतर एक 2 ते 3 वेळा कोळंबी पाण्यातून व्यवस्थित धुवून घ्यायची. कोळंबी व्यवस्थित मॅरिनेट झाल्यानंतर मंद आचेवर तवो गरम करत ठेवायचो आणि तवो व्यवस्थित तापलो का मग त्याच्यात 2 छोटे चमचे तेल घालायचा. तेल तापापर्यंत मॅरिनेटेड प्रॉन्स तांदळाच्या पिठात कोट करून घ्यायचे आणि मग एक एक करून तव्यावर ठेवायचे. परत जर गरज वाटली तर एखादं चमचा तेल घालायचा. प्रत्येक बाजूक साधारण 2 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. कोळंबी ही जास्तीत जास्त 4 ते 5 मिनिटं शिजतात. जर अति जास्त शिजवली तर ती मग रबरबीत किंवा चुई लागतात. तर 4 ते 5 मिनिटांमध्येच फक्त कोळंबी शिजवायची किंवा फ्राय करायची. आणि त्याच्यानंतर आपले मालवणी क्रिस्पी प्रॉन्स खाऊक तयार असतात. ह्यो मालवणी क्रिस्पी कोळंबी फ्रायचा व्हिडिओ जर तुमका आवडलो असेल तर तेका नक्की लाईक करा. माका कमेंट करून सांगा तुम्ही कोळंबी फ्राय कशी करतात ता पण माका कमेंट करून सांगा. ह्यो व्हिडिओ शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि माझ्या फेसबुक पेजला, इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत देवाक काळजी.